आणि ज्या अर्थी तू अखंड तांडव केला नाहीस त्या अर्थी तू नक्कीच मोठी माती खाल्लीस. या आई, मी काय माती भीती खाल्ली नाहीये, फक्त राजसीच्या सांगण्यावरून. एक गोष्ट लक्षात ठेवायची हा. ती राजसी आपल्याला कितीही आपलीशी वाटली तरी या क्षणाला हे घर ती अर्पिता आणि समीर चालवतायत हे विसरून चालणार नाही आपल्याला. आणि आपल्या समीरला मिळवण्यासाठी राजसी कुठल्याही थराला जाऊ शकते, अगदी हे घर पणाला लावू शकते. एकदा करून झालंय तिचं आणि शेवटी ती या चाळीची मालकीण आहे, ती काहीही करू शकते. आपण असं वागून चालणार नाही ना. त्यामुळे एक गोष्ट पक्की करून घे डोक्यात, समीरच्या मनातून तू उतरणार नाहीस याची जरा काळजी घे. आलात काय? कुठे गेला होतात भिजायला? ते अर्पिता मॅडमने आज खूप मोठं काम केलं ना, त्यासाठी त्यांना थँक्यू म्हणायचं होतं. गो बाई, छान हा, छान, मस्तच. नाही, या आईने आपल्याला जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, किती काय काय करत असते आई. आईला कधी थँक्यू म्हणावं वाटलं नाही. आता उभा आहे तोंड खाली करून. बसा जेवायला. बाबा कुठे? का येताना दिसलं नाही? काय झापडं लागलेली असतात का ग? हा का इतके एकमेकांमध्ये तुम्ही? आई, बाबा बाहेर कदम काकांबरोबर बसलेत. आणि श्रेयस आणि सलील? श्रेयसचं जेवण झालंय आणि सलीलला मग अशी कोणाचा तरी फोन आला, अंगात असं काहीतरी संचारल्यासारखं अचानक बाहेर निघून गेला. ह्या पोराचं मला काय कळत नाही. कधीतरी मध्येच असा सुधारल्यासारखं वागतो, कधी हे असं करतो. चला बसा जेवायला, येऊन जेवेल तो. मी बाबांना घेऊन येतो. सुनील, तू इथे काय करतोयस एवढ्या पावसात? काय करणार आहे मी? एकतर तू एवढी मोठी गोष्ट सांगितली, मला शांत नाही बसता आलं. सी आय कुडंट स्टॉप मायसेल्फ. काय झाले नक्की? आणि बहिणीला कसं कळलं आपल्याबद्दल? ऍक्च्युली त्या दिवशी दीनी मला विचारलं की दीप काय झालंय अचानक असं. मी म्हणाले ना तुला, मी आणि सलील चांगले मित्र होता ग. आज मी तुला आणि सलील भाऊजींना एकत्र पाहिलं आणि मला तुम्ही फक्त चांगले मित्र असल्यासारखे नाही वाटलात. मी माझं आणि सलीलचं एकमेकांवर प्रेम आहे. मी माझं आणि सलीलचं एकमेकांवर प्रेम आहे. माझं आणि सलीलचं एकमेकांवर प्रेम आहे. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत या विषयावर कोणाशी काही बोलायचं नाही, कळलं? असं तू डिरेक्टली कन्फ्युज का केलंस? सलील कधी ना कधीतरी हे सगळ्यांना कळणारच होतं ना. आणि दीनी आपल्याला पाहिलं होतं बाईकवर एकत्र. मी काय बोलणार होते? दुसरा काहीच ऑप्शन नव्हता. सलील, तू प्लीज शांत हो ना. कसं निकी? प्लीज सी, आय ट्रूली फील की ती आपल्या रिलेशनशिपला सपोर्टच करेल. इट्स जस्ट दॅट तिला जर काही डाऊट असतील तर ते क्लिअर करायला हवे. तिला एकदा खात्री पटली पाहिजे तू माझ्या बाबतीत सिरियस आहेस, जो तू आहेस, हो ना? हा हा. सलील, आय डोंट नो दी असं का म्हणाली की तू समर्पिता किचनला येऊ नकोस, पण तू बोल ना एकदा तिच्याशी, किंवा आपण मिळून बोलूया. आता ही घुसमट नको रे. आपण ना तिच्याशी बोलून सगळं सॉर्ट करूया. तिचा मूड बघून, करेक्ट वेळ बघून बोलू वहिनीसोबत. बरं चल, मी निघते आता. गौरीसाठी नोटबुक घ्यायला आले असं सांगितलं होतं घरी. हा, तू भिजू नकोस पावसात.